नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं महाराष्ट्र 7 टीवी। शुरू करते हैं आज की बड़ी खबर। जामसुदकर साहेब ज्यांचं म्हणणं आपण ऐकलं ते खाता लागलीत नाही. मला आता सगळेजण क्षमा करतील, या सगळ्यांचे नामोल्लेख मी टाळत आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आपण सगळे भावांनो आणि बहिणींनो, खरं तर बांद्रा ते इथपर्यंत यायला जरा वेळ गेला, त्यामुळे आपल्या सगळ्यांची क्षमा मागते. 25 वर्ष शिवसेनेने काय केलं असा एक प्रश्न विचारला गेला. खरं तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला हरकत नाही, पण उत्तर कुणाला दिलं पाहिजे बरं? उत्तर जो प्रामाणिक आहे त्याला दिलं पाहिजे, जो मनापासून काम करतोय त्याला दिलं पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा इथं माणसं जीवाचा संघर्ष करत होती, अशा काळामध्ये सीएम केअर फंडला पैसे देण्यापेक्षा पीएम केअरला फंड द्या असं म्हणत राजकारण करणाऱ्या, आणि जेव्हा आपण कोरोनाशी लढत होतो अशा काळामध्ये जेव्हा उद्धव साहेब एका मोठ्या आजाराशी झुंज देत होते, अशा काळात उद्धव साहेबांचं सरकार उलथवून लावण्यासाठी कपट कारस्थान करणाऱ्या कपटी लोकांना हिशोब काय म्हणून द्यायचा, पहिला प्रश्न. पण तरीही आपण हिशोब देऊया बाबा, ठीक आहे चला. पण तो हिशोब घेताना त्यातली 10-15 वर्ष तुम्ही आमच्यासोबत होतात, त्याचं नेमकं काय करायचं, त्याच्यावर कोण बोलणार आहे? दादा हो, ही निवडणूक का महत्वाची आहे? मला आता यामिनी जाधवांवर काही बोलायचं नाही. आम्ही त्यांना खासदारकीला आसमान दाखवलं, आम्ही त्यांना आमदारकीला आसमान दाखवलं. आता आमच्या भाऊजाईची हाऊसच फिटत नाही, हाऊसच फिटना की नाही मला अजून एकदा पाडा, नाही मला अजून एकदा हातायचंय, मला अजून एकदा हातायचंय. कारण असा बी पैसा तुमच्याकडे लय चिकार झालेला आहे, तर तो पैसा कुठं खर्चावा असं तुम्हाला प्रश्न पडत असेल तर खर्चून टाका पैसा. पण जे आम्हाला विचारतात की तुम्ही काय केलं, त्यांना आम्ही हे ठणकावून सांगितलं पाहिजे की बेट्या, तुला हा प्रश्न विचारण्यासाठी तू जिवंत आहे, हेच कोरोनातलं मोठं काम देवेंद्रकडून आणि या सगळ्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा बाहेरच्या राज्यामध्ये प्रेत नदीवर तरंगत होती, उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगत होती, गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती, त्या काळात महाराष्ट्रामध्ये विशेषतः आशिया खंडातल्या सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणाऱ्या मुंबई शहरामध्ये मात्र कोरोनाचं एक अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करून इथल्या प्रत्येक माणसाला सगळ्या सोयी सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न केले जात होते. आणि जे आता आम्हाला प्रश्न विचारतायत ते लोक या सगळ्या नियोजनात अडथळा आणण्याचे सगळे प्रयत्न करत होते. राजे हो, ज्यांना आम्ही बच्चा समझ के ऐसी उंगली दी, बच्चा समझ के, वो साले कांधे पे आए और कांधे पे बैठ के अभी सर में से अभी जरा उनको नीचे उतारने की जरूरत है. कारण ज्या लोकांना आम्ही मुंबईमध्ये लहान भाऊ म्हणत होते, और अगर हमारी दिल्ली हमें कुछ न्याय करने लगे तो उसकी न्याय जरा बंद करने की जरूरत है. ज्या पद्धतीने या लोकांनी गलिच्छपणा सुरू केला, त्या गलिच्छपणाला उत्तर द्यावी लागतील आणि सांगावं लागेल की जेव्हा मोठमोठ्या उद्योगपती आणि बिल्डरांच्या शाळांमध्ये लाखो रुपये फीस होती आणि ही लाखो रुपयाची फीस आपल्याला परवडणार नाही असं वाटायला लागलं, तेव्हा त्याच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न किंवा आयसीएस पॅटर्नचं जे दर्जेदार शिक्षण आहे ते दर्जेदार शिक्षण महापालिकांच्या शाळांमध्ये उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न आमचे नेते सन्माननीय आदित्य साहेब. आणि नुसते एवढे प्रयत्न करून आम्ही थांबलो नाही. 2017च्या घोषणापत्रात जी गोष्ट आम्ही सांगितली त्यातल्या 90 ते 95% बाबी आम्ही पूर्ण केल्या. 5 ते 10% नक्की राहिल्या, पण त्या भाजपच्या हटवादीपणामुळे राहिल्या. आता आपण या वर्षीच्या या निवडणुकीच्या घोषणापत्रात सांगत आहोत की महापालिकांचं दर्जेदार शिक्षण तर उपलब्ध करून दिलं, पण आता महापालिकांमध्ये जर नोकऱ्या उपलब्ध होत असतील तर या नोकऱ्या कुणाला द्याव्यात, तर महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेला जो मुलगा असेल
त्याला प्रथम प्राधान्याने महापालिकेत नोकरी देण्याचा आम्ही ठरवला. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही बोल घेवडेपणा करत नाही. आम्ही काय करतोय? आम्ही 2017ला सांगितलं होतं 500 स्क्वेअर फीटच्या घरांचा मालमत्ता कर आम्ही माफ करू. आम्ही माफ करून दाखवला. आता आम्ही सांगतोय की 750 स्क्वेअर फीटच्या घरापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही माफ करून दाखवला. आम्ही मुंबईला स्वच्छ पाणी दिलं. आम्ही मुंबईचं पर्यावरण सुरक्षित ठेवायचा प्रयत्न केला. ज्या मुंबईमध्ये पेंग्विन वरून यांनी आमची हेटाळणी करायचा प्रयत्न केला, ते पेंग्विन आज मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानाचं सगळ्यात मोठं आकर्षण केंद्र ठरलं. आमच्या लहान लहान लेकरांना कुठे बाहेर देशात जाऊन पेंग्विन बघणं शक्य नव्हतं. तो पेंग्विन आम्हाला इथे बघायला मिळाला. आम्ही काय केलं इथे? आम्ही जी महापालिका 92 कोटीच्या ज्याच्या ठेवी आम्ही महफूज ठेवल्या, कारण त्या ठेवी तुमच्यामुळे शक्य झाल्या होत्या. तुम्ही भरलेली नळपट्टी, तुम्ही भरलेली पाणीपट्टी, तुम्ही भरलेली घरपट्टी, तुम्ही भरलेल्या सगळ्या प्रकारचे टॅक्सेस, या टॅक्सेस मधनं त्या ठेवी सुरक्षित झाल्या होत्या. आणि त्याच वेळेला आम्हाला प्रश्न विचारणारे देवेंद्र, तुमची नागपूरची महापालिका कर्जबाजारी झाली. आधी आपलं वाकून बघा, मग आमच्याकडे या की तुम्ही काय आहात. तुम्ही आम्हाला सांगायचं. ज्यांनी आमच्यासोबत कपट कारस्थानं करायची, ज्यांनी आमच्यासोबत षडयंत्र करायची, आणि जे आम्हाला शहाणपण सांगणार, दादा हो मशालीवर आपण निवडणूक लढवतोय, पण मशालीवर निवडणूक आपण पहिल्यांदा लढवत नाही आहोत. याच मुंबई महापालिकेची निवडणूक वंदनीय बाळासाहेब हयात असताना आपण मशालीवर लढली आणि जिंकली सुद्धा. आपल्याला पुन्हा एकदा ती मशालीची निवडणूक जिंकायची आहे. कारण जिथे जिथे अन्याय आहे, अत्याचार आहे, असत्य आहे, अंधकार आहे, जिथे जिथे कपट कारस्थान, कूटनीती, षडयंत्र आहे, तिथे तिथे त्याच्या विरोधात सत्याची, न्यायाची, समतेची, ममतेची एक ती मशाल आहे. ती मशाल पेटवायची. मी तुम्हाला कुठल्याही किचकट बाबीत जाणार नाही. ते मशीनवर एवढा नंबर आहे, तेवढा नंबर आहे, ह्या नंबरचं बटन दाबा, असलं काय सांगत बसणार नाही. हे मी सगळ्यांनी सांगितलं असेल. मी आपलं साधं सोपं सांगते. मशीन बघायची, मशाल बघायची, किती का नंबरला असेल, मशाल बघायची, शिक्का हाणायचा, बाकी काहीच करायचं. दिसली मशाल की हान शिक्का, दिसली मशाल की हान शिक्का, एवढ्या जोरात शिक्का हाणायचा. जेवढा जेवढा राग तुम्हाला. ठाकरेंनी काय केलं? प्रश्न पण विचारताय. प्रश्न विचारतात यशवंत जाधव. अरे दादा, तुला प्रश्न विचारण्यालायक अर्भ खर्बपती केला, अजून काय करायचं होतं? तुम्हा 40 तुमची ऐपत 50 खोक्याची बनवली, ती ठाकरेंनीच बनवली. ठाकरेंनी काय केलं? ते टीव्हीवाले आकडे दाखवतात. आकडे दाखवताना काय म्हणतात? शिंदेचे इतके नगरसेवक आहेत. कितके नगरसेवक आहेत शिंदेचे? अरे ज्या नगरसेवकांचे आकडे तुम्ही दाखवत आहात, 2017च्या निवडणुकीला त्या प्रत्येक नगरसेवकाच्या एबी फॉर्मवर ठाकरेंची सही होती. ठाकरेंची. आणि 2017ला त्यांना जी मतं मिळाली, ती ठाकरेंना बघून मतं मिळाली, ती तुम्हाला बघून नाही मिळाली. यामिनी जाधव, यशवंत जाधव, ती तुम्हाला बघून नाही मिळाली मतं. कारण तुमच्यासारखी माणसं, अरे संकटात कुटुंब असेल तर कुटुंबाचा साथ सोडून जात नाही कुणी. पण सगळ्यात आधी उडी मारतात. तुम्ही उडी मारून पळून गेलात. असे उडी मारून पळून गेलेले लोक यांच्याबद्दल बोलून आम्हाला अजिबात वेळ घालवायचा नाही. पण मला आनंद आणि अभिमान आहे. मी सहज जेजुरीला गेले आणि जेजुरीमध्ये दर्शनाला गेल्यावर तिथला एक माणूस सांगत होता, ताई पंक्तीला जेवायला या. तो म्हटलं, अरे इकडे अन्नछत्र कधीपासून सुरू झालं आणि पंक्तीला तू बोलावत आहेस? आम्ही पंक्तीला बसतो. आणि तिकडे अनाउन्समेंट चालू होती, मोठी पट्टी चालू होती. आमदार जामसुटकर साहेब यांच्यामुळे ही पंगत संपन्न होत आहे. कसलं भारी वाटतंय, कसलं भारी वाटतंय की माझ्या पक्षाचा प्रत्येक आमदार महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे काय काय काम करतो. आणि ते काम असं जेव्हा आमच्या समोर उभं राहतं डोंगरासारखं. कोस्टल रोड आम्ही केला,
ब्ल्यूप्रिंट आमची, रोडमॅप आमचा, पैसा आमचा, निधी आमचा, मेहनत आमची, कोळशीला पूजन आमचा, लोकांपण आमचा. शिक्का तुम्ही मारता होय आयत्या पिठावर रेघुट्या, आणि आयत्या पिठावर रेघुट्या म्हणून त्यांनी आम्हाला सांगायचं. लक्षात घ्या दादा हो, ही मुंबई वाचवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी हौतात्म्य दिलं. त्या 106 हुतात्म्यांनी लढत असताना त्यांच्यासोबत योगदान देणारा याच ठाकरेचे पूर्वज प्रबोधनकार ठाकरे होते. आणि प्रबोधनकार ठाकरेंनी ही मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही यासाठी प्रयत्न केले. पण मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव तेव्हाही एका माणसाचा होता, नाव होतं मोरारजी देसाई. आणि मोरारजी देसाईला मदत करण्यासाठी इथून एक मराठी माणूस तयार होता, नाव होतं सखा पाटील, नामदार सखा पाटील, ज्याचा पु ल देशपांडेंनी उल्लेख केला होता, ना स का पाटील, नामदार सखा पाटील, ना स का पाटील. आता दोघं हयात नाहीत, पण त्या वृत्तीचे अजून दोघं तयार झाले. आधुनिक मोरारजी देसाईची भूमिका आता देवेंद्र फडणवीस अदा करतायत आणि ना स का पाटीलची भूमिका आता एकनाथ शिंदे अदा करतायत. तुम्ही ठरवायचंय काय करायचं ते. ही मुंबई आपली आहे, कष्टकऱ्यांची आहे, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची आहे. या मुंबईचं सेंटिमेंट, या मुंबईचं स्पिरिट तुम्ही लोकांनी जिवंत ठेवलं. या मुंबईमध्ये कधी वाद झाला तर अगदी 24 तासात पुन्हा मुंबई पूर्ववत करण्याचं स्पिरिट तुम्ही लोकांनी दाखवलं. तेच स्पिरिट आता मुंबईवर आक्रमण करून पाहणाऱ्या लोकांना दाखवण्याची ही वेळ आहे. ते स्पिरिट आपल्याला दाखवावं लागेल आणि त्यांना ठणकावून सांगावं लागेल की ही मुंबई आम्ही तुमच्या घशात जाऊ देणार नाही. कल आम्ही म्हणणार, शहर आमचं, माणसं आमची, इथं आमची नाळ पुरली गेली आणि आमच्या शहरात जिथं आमची नाळ पुरली गेली, ज्याच्याशी आमचा आतड्याचा संबंध आहे, आमचं आतड्याचं शहर, त्याच्यातला टीडीआर आम्ही कुणाला मागायचा? पण अदानीला. यांना मुंबई कुणासाठी हवी आहे? यांना मुंबई इथल्या मराठी मुंबईकरांसाठी नकोय, यांना मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी. पण ते आम्ही होऊ देणार नाही, कारण आतड्याचे आणि कातड्याचे मध्ये फरक असतो. आपण सगळे आतड्याची माणसं आहोत. ज्या पद्धतीने गलिच्छपणा, कोण तो आशिष कुरेशी, त्यानं सांगायचं आम्हाला शांतन, त्यानं बोलायचं आम्हाला तो कोण दरेकर, कोण कंबोज, काय 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 शांतपण करतायत. आणि त्यांनी आम्हाला सांगायचं, एक जण म्हटला आम्ही ठाकरेंना पाणी पाजू. फडणवीस म्हणतात, अरे ठाकरेंना पाणी पाजणारा पैदा व्हायचा आहे. लय पाणी, लय फडणवीसांना पाणी पाजायची इच्छा असेल ना, तर महाराष्ट्रातील जी अनेक गावखेडी तहानलेली आहेत त्यांना पाणी पाजा. फार तुम्हाला पाणी पाजायची खूप असेल तर महाराष्ट्रातल्या तहानलेल्या गावखेड्यांना पाणी पाजा, तर आम्ही तुम्हाला तुम्ही किती पाण्यात आहेत ते समजू. कारण तुमचा जो सगळा ताल चाललाय तो उथळ पाण्याला खळखळाट फार. तुमचा ताल हा ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आणि पोलिसांच्या जीवावरचा आहे. एकदा सगळ्या यंत्रणा बाजूला सारून या, दूध का दूध, पाणी का पाणी दाखवायला आम्ही तुम्हाला सज्ज आहोत. आणि त्यांना माहिती आहे की जनभावना त्यांच्या सोबत नाही. वारंवार ते तोंडरेशी पडतात. पालघर साधू हत्याकांडामधला काशीनाथ चौधरीला आधी प्रवेश देऊ केला. सगळ्या लोकांनी मिळून कडाडून विरोध केला, मग त्यांनी प्रवेश स्थगित केला. लक्षात आलं की जनभावना आपल्या सोबत नाही. पुण्यामध्ये एका बंटी बाबलीला उमेदवारी दिली, जनभावनेने विरोध केला, उमेदवारी मागे घेतली. लक्षात आलं की जनभावना सोबत नाही. अकोल्यामध्ये सत्तेसाठी वाटतील ते म्हणत एमआयएमशी खरोबा केला, जनभावनेने कडाडून विरोध केला, माघार घेतली. आज त्यांनी बदलापूरमधल्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या माणसाला स्वीकृत नगरसेवक केलं. सगळ्या जनभावनेने कडाडून विरोध केला. आता त्यांनी त्या स्वीकृतचा विकृत चेहरा जो होता तो आता त्याच्यावर माघार घेतली. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? याचा अर्थ असा आहे की नेते जे खंडणीखोर, गुन्हेगार, बलात्कारी, भ्रष्टाचारी, हत्तेखोरी करणारे गुंड, तडीपारी, हे सगळे ईडी, सीबीआय, पोलिसांच्या भीतीने भाजपाला सरेंडर झाले. मात्र इथलं जनमत अजिबात सरेंडर झालेलं नाही. जनमत जर सरेंडर झालं असतं
लोक जर त्यांच्या सोबत असतील तर त्यांना मताला 20 आणि 22,000 रुपये खर्चायची वेळ आली नसते. ज्या अर्थी ते मताला 20,000 22,000 खर्च करतायत याचा अर्थ जनमत त्यांच्या सोबत नाही. ज्या अर्थी ते उमेदवार विकत घ्यायची भाषा करतायत त्या अर्थी जनमत त्यांच्या सोबत नाही. एक लक्षात द्यायला जाओ, हे 20,000 येतात कुठून? 3 वर्ष झालं सुषमा अंधारे ड्रग्जवर लढते. 3 वर्षापासून मी ड्रग्जच्या विषयावर लढत आहे. 115 कोटीचं ड्रग्ज सापडतं. शाहरुख खानचा पोरगा आर्यन खान फक्त 13 ग्रॅम चरस सापडलं. 13 ग्रॅम चरस सापडल्यावर ते आर्यन खानची मीडिया ट्रायल करतात, पत्रकार परिषद करतात, जेल करतात. एकदा खर्चेच्या जावयाच्या घरगुती पार्टीला रेव पार्टी ठरवतात, ट्रायल करतात, त्याची जेल करतात, त्याला आत टाकतात. पण 115 कोटीचं ड्रग्ज जिथं सापडतं त्या साताऱ्याचा विषय चकार शब्दाने घालत नाही. काय चाललंय याचं? म्हणजे ड्रग्ज मधून पैसा कमवायचा, पैशातनं सत्ता कमवायची, सत्तेतनं एकाधिकारशाही. आणि 1 मिनिट राहिलंय का? त्या 1 मिनिटात तेवढंच सांगितलं पाहिजे. त्या 1 मिनिटात एवढंच सांगितलं पाहिजे की जर बदलापूरच्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लोकांना हे जर नगरसेवक करत असतील तर याचा अर्थ मुंबईकरांच्या लेकीवाळी सुरक्षित यांच्या हाती राहू शकत नाही. मुंबईकरांच्या लेकीवाळींना सुरक्षित ठेवायचं असेल, आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवायचं असेल तर आता आपल्याला एकदा दणदणीत इंजिन बी पळवावं लागतंय आणि मशाल पेटवून हातात घेऊन इंजिनवर बसून पळवावं लागतंय. काय चिन्ह आहे आपलं? काय चिन्ह आहे आपलं? इकडचे काय चिन्ह आहे? दादा तू फोनवर बोलणारा काय चिन्ह आहे? येस. मागचे काय चिन्ह आहे? एकदम मागचे काय चिन्ह आहे? का विचारलं माहितीये का? ज्या अर्थी शेवटच्या माणसापर्यंत लोक हात उंचावून मशाल म्हणतायत त्या अर्थी ही गर्दी भाडोत्री गर्दी नाही. ही गर्दी ठाकरेंवर आणि जामसुदकर आणि त्यांच्या उमेदवारांवर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी आणि मशाल पेटवणारी गर्दी असेल. दादा हो, ज्या पद्धतीनं लोकसभा विधानसभेला तुम्ही साथ दिली, चला मशाल पेटवूया. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र. तब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत और देखते रहिए महाराष्ट्र 7 टीवी. आपको ये वीडियो पसंद आया तो चैनल को लाइक करें व सब्सक्राइब करें और ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन दबाना ना भूलें. धन्यवाद.